छत्रपती राजश्री शाहू महाराजांना कुस्तीचं खूप वेळ होतं. कोल्हापूरच्या गादीवर राज्याभिषेक झाल्यापासून ते रोज पहाटे 3 वाजता उठून 2-3 तास कुस्तीचा सराव करत असत. महिन्यातून 2 वेळा ते शिकारीलाही जात असत. तत्कालीन ब्रिटिश कलेक्टरांनाही त्यांचा हा छंद खूप आवडत असे आणि तोही महाराजांसोबत शिकारीला जात असे. शाहू महाराज शिकार करत ते फक्त माजलेल्या वाघांची किंवा अपवादात्मक परिस्थितीत जीवावर बेतल्यास सांबर किंवा काळविटाची. एके दिवशी रोजचा सराव संपवून राजे आणि ब्रिटिश कलेक्टर जंगलात शिकारीसाठी गेले. त्या दिवशीचे सावज होते एक वाघ. सकाळ सरून दुपार झाली तरी शिकार हाती लागली होती. अचानक त्यांना वेगळंच दृश्य दिसलं. एक पिसाळलेला गहू रेडा सैरावैरा धावत होता आणि जंगलात हैदोस घालत होता. राजे आणि अधिकारी घोड्यावर स्वार होऊन त्याचा पाठलाग करू लागले. त्या रेड्यानं माजलेल्या वाघालाच आपल्या शिंगांनी ठार केले होते. हे पाहून ब्रिटिश अधिकारी घाबरून घोड्यावरून उतरले आणि झाडावर चढण्यासाठी धावले. नेमका हाच फायदा घेत तो धुंद रेडा त्या अधिकाऱ्यांकडे जोरात धावू लागला. हे पाहता जातिवंत पैलवान असलेले शाहू महाराज स्वतः घोड्यावरून उतरले आणि त्या रेड्याच्या समोर उभे ठाकले. ब्रिटिश अधिकारी जीव वाचवण्यासाठी पळू लागले. महाराजांनी मोठ्या हिमतीनं त्या रेड्याची दोन्ही शिंगे पकडून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. रेडा आणि राजे दोघेही चवताळले होते. महाराजांना आता प्रचंड राग आला. त्यांनी हाताची मूळ आवळली आणि रेड्याच्या डोक्यावरती जोरदार ठोसा मारला. असे सलग अनेक ठोसे बसल्यावरती तो रेडा जागीच कोसळला. त्यानंतर महाराजांनी जवळ पडलेली बंदूक उचलून त्या रेड्यावरती 3 गोळ्या झाडल्या. हे पाहून तो ब्रिटिश अधिकारी अक्षरशः शाहू महाराजांच्या पाया पडला. आजही भवानी मंडप कोल्हापूर येथे त्या रेड्याची भुसा भरलेली प्रतिकृती पाहायला मिळते. छत्रपती राजश्री शाहू महाराज हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे मल्ल होते. ते आपल्या प्रतिस्पर्ध्याला कुस्तीच्या मैदानाबाहेर उचलून फेकत असत. बुद्धिचातुर्य आणि अफाट शारीरिक ताकद लाभलेला हा रयतेचा राजा खऱ्या अर्थानं महान होता. महाराज, तुम्हाला मानाचा मुजरा. त्र्यंबोली देवी हे कोल्हापूरकरांचे अंबाबाई इतकेच महत्त्वाचे श्रद्धास्थान. या देवीच्या यात्रेत उत्सवात छत्रपती घराण्याचा खास मान असतो. ही देवी वसली आहे त्या टेकडीला टेंबलाईची टेकडी असे म्हटले जाते. राजघराण्यातील व्यक्तींच्या उपस्थितीत दरवर्षी इथे कुष्मांड पंचमी साजरी केली जाते. असे हे महत्त्वाचे देवस्थान. एका श्रावणात शुक्रवारी शाहू महाराज आपल्या घोडागाडीतून काही सेवकांना घेऊन टेंबलाईच्या टेकडीवरती देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. महाराज निघाल्याचे समजले की रस्त्यावरती लोक आपल्या राजाला मुजरा करण्यासाठी येत असत. पहाटेची वेळ होती. रस्त्यावरती लोक जमा झाले होते. महाराजांनी घोडागाडी पायथ्याशी आली. एकदम थांबली. महाराज बघतात तो काय समोरून एक उधळलेली बैलगाडी तुफान वेगानं खाली येत होती. बैल वाऱ्याच्या वेगानं धावत होते आणि गाडीवानाला आवरत नव्हते. तितक्यात एक लहान मुलगा काय सुरू आहे हे बघण्यासाठी पुढे सरसावला आणि त्याचवेळी बैलगाडी अगदी जवळ येऊ लागली. ते दृश्य बघताच महाराजांनी क्षणार्धात घोडागाडीतून उडी टाकली आणि त्या लेकराला त्यांनी उचलले. त्या क्षणी कुणीतरी ओरडले, महाराज त्याला शिवू नगासा, तो महाराचा पोरगा आहे. महाराजांनी ते शब्द न ऐकल्यासारखे करून आधी त्या मुलाला गाडी समोरून वाचवले. पायथ्याशी आलेली गाडी कशीबशी एका झाडावरती आदळून थांबली. समोर प्रत्यक्ष महाराज, त्यांच्या पोटाशी थोडक्यात वाचलेला तो पोरगा. हे पाहून गाडीवान भ्यायला आणि त्याने महाराजांच्या पायावरती लोळण घेतली. महाराजांनी त्याची पाठ थोपटून त्याला अभय दिले. नंतर समोरच्या गर्दीकडे बघत महाराज म्हणाले, कोण सांगत होतं या पोराला शिवू नका म्हणून? सगळे गप्प उभे राहिले. महाराज म्हणाले, अरे समोरून यमदूत येत असताना लेकराला वाचवायचे की त्याची जात बघायची? माणसं आहात की सैतान? या जागी तुमचं मूल पण असू शकलं असतं. जीव महत्वाचा की जात? नंतर महाराजांनी त्या मुलाला आपल्यासोबत गाडीत घेतलं. त्याच्या सोबतच्या लोकांना सांगितलं, तुम्ही टेकडीवरती या. आज तुमचा पोरगा आमच्यासोबत देवीचे दर्शन घेणार. त्याचं आयुष्य वाढलं, त्यासाठी देवीच्या पायांवरती घालतो त्याला. असे होते महाराज. 1910च्या सुमारास सांगली जिल्ह्यात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर वाडी वसवली. शाहू महाराजांचा किर्लोस्करांवरती विशेष लोभ होता. पहिल्या महायुद्धानंतर कारखाना बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण लोखंड, पक्के रंग आदी कच्चा माल इंग्लंडहून घेणे बंधनकारक होते आणि युद्धानंतर आयात निर्यात मंदावली. कच्च्या मालाची चणचण वाटू लागली. यावरती उपाय शोधताना शंकरराव किर्लोस्करांचा एक कल्पना सुचली. ती त्यांनी आपले स्नेही टेक्निकल स्कूलचे सुप्रिटेंडेंट काटे यांना सांगितली. बापूसाहेब महाराज कागलकर यांच्याकडे दोघेजण गेले. त्यांना ही कल्पना पटली आणि त्यांनी शाहू छत्रपतींकडे येण्याचे कबूल केले. तिघेजण शाहू महाराजांसमोर उभे राहिले. शंकरराव किर्लोस्कर, कारखाना बंद पडत आला आहे.
नांगराअभावी शेतीची कामे खोळंबणार आहे, धान्य तुटवडा, कच्च्या मालाची अडचण असं सगळं सांगितलं. मग यात आमची काय मदत हवी आहे असे शाहू महाराजांनी विचारले. यावर सगळा धीर गोळा करून कागलकर महाराज म्हणाले, संस्थानातील किल्ल्यावरती खूप लोखंडी तोफा, चिलखते आदी साठलेले आहे. ते जर नांगर तयार करण्यासाठी मिळाले तर मजूर आणि शेतकरी दोघेही तकतील. महाराजांनी काही क्षण विचार केला आणि ते म्हणाले, मजूर आणि शेतकऱ्यांना महायुद्धाच्या काळात आपणच जगवले पाहिजे. नमुन्याच्या काही तोफा प्रत्येक जागी ठेवून बाकीच्या नांगरासाठी अवश्य घ्या. त्याची संस्थानाला दमडीही नको. फक्त नांगर स्वस्त द्या आणि मजुरांना सतत काम मिळत राहील असे पहा. संस्थानाचा अभिमान, स्वाभिमान पुरातन काळापासून वस्तू असलं काहीही मनात न आणता लोकराजानं लोकांना उदारपणे तोफा दिल्या. तोफांचे नांगर हे युद्धाकडून बुद्धाकडे जाणेच जणू होते. छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे परस्पर विरोधात खटले सुरू होते. त्यांच्यातील वैचारिक मतभेद सगळ्यांना माहीत होते. याच काळात 1914 साली मंडाले तुरुंगातून परत आलेल्या टिळकांची भेट घ्यायला शाहू महाराज गायकवाड पाड्यात आले. टिळक छत्रपतींना म्हणाले, माझे एक काम तुम्ही करावे अशी विनंती आहे. मी मंडालेच्या तुरुंगात असताना भगवद्गीतेवरती काही लेखन केले आहे. छापण्यापूर्वी मुंबई सरकारला त्याचे मूळ हस्तलिखित पाहायचे आहे. ते आपण स्वहस्ते न्यावे आणि मला परत आणून द्यावे. छत्रपतींनी सुहास्य वदनाने लोकमान्यांची विनंती मान्य केली. गायकवाड वाड्यातील सोबतचे लोक अस्वस्थ झाले. चाचरत एक जण लोकमान्यांना विचारता झाला, हे हस्तलिखित सुरक्षित राहील का? त्यांचा आणि आपल्या कोर्टात खटला सुरू आहे ना? त्यावरती टिळकांनी मोठ्या विश्वासानं सांगितलं, काळजी करू नये. छत्रपती आणि माझ्यात व्यावहारिक वाद आहेत खरे, पण माझा गीता रहस्याबाबत स्वतः इतकाच त्यांच्यावर विश्वास आहे. त्या हस्तलिखिताचे मोल ते जाणतात. काही दिवसातच महाराजांनी मुंबई सरकारकडे हस्तलिखित दिले. सरकारने ते तपासून शाहू छत्रपतींकडे परत केले आणि शाहूंनी ते टिळकांपर्यंत पोचवले. आजारपणाच्या काळात टिळकांच्या पुत्राला आमच्याकडे त्यांची विश्रांतीची व्यवस्था करतो, हवापालट करण्यासाठी येथे घेऊन यावे असे कळवले होते. असे उमद्या मनाचे होते शाहू छत्रपती महाराज. दिवाळीचे दिवस होते. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. घरोघरी फळाच्या पदार्थाचा सुगंध येत होता. महाराज नेहमीप्रमाणे गाडीतून देवदर्शन आदी करून परतत होते. उतरताना त्यांनी पाहिलं, एक लहान मुलगा झाडाआड दडून त्यांना पाहत आहे. त्याचे कपडे जुने होते, चेहऱ्यावरती हसू नव्हतं. हे महाराजांनी टिपलं. त्यांनी चालकाला त्या मुलाला घेऊन येण्यास फरमावलं व स्वतः राजवाड्यात गेले. चालकाने त्या घाबरलेल्या मुलाला हाताला धरून आणले होते. त्याच्या मागे वाड्यातील एक रखवालदार खाली मान घालून उभा होता. चालकाला जावयास सांगून महाराजांनी मुलाच्या हातातील पिशवी घेतली आणि विचारले, काय रे, मला बघून लपत का होता? काय आहे पिशवीत? त्यावरती तो रखवालदार पुढे सरसावला, मुजरा केला आणि म्हणाला, माफी करावी महाराज, घरधनिनीनं जेवायचा डब्बा पाठवलाय. लेकराला दरबाराचे काही माहीत नाही म्हणून घाबरून लपला होता. महाराजांनी सगळे जाणून घेतले. डबा उघडून पाहिला. जोंधळ्याची जाड भाकरी, ठेचा, झुणका हे पाहून महाराजांचे डोळे पाणावले. दिवाळीच्या दिवशी वाड्यावरील सेवकाच्या घरची ही स्थिती. त्यांनी लगेचच वाड्यावरील सेविकांना आज्ञा केली, या लेकराला न्हाऊ माखू घालून नवे कपडे व फराळाचे द्या. झाला प्रकार राणीसाहेबांना समजला. त्यांनी त्या रखवालदाराच्या घरी साडी, चोळी आणि गोडाधोडाचा फराळ तर पाठवलाच, पण काम करणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्याच्या घरीही फराळ पोचेल असे जातीने पाहिले. त्या वर्षीपासून राजवाड्यातून फराळ आणि दिवाळीचे साहित्य घेण्याचा प्रघातच पडला. राजश्री शाहू महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग. राजश्री छत्रपती शाहू महाराज हे केवळ कोल्हापूर संस्थानचे राजे नव्हते, तर ते समाजसुधारक, लोकहितवादी आणि मानवतेचे पुजारी होते. त्यांच्या जीवनात अनेक असे प्रसंग घडले, त्यातून त्यांची दयाळू वृत्ती, सामाजिक समता आणि लोकांविषयीचे प्रेम दिसून येते. खालील काही महत्त्वाचे प्रसंग त्यांच्या महान कार्याची साक्ष देतात. 1. गरीब विद्यार्थ्याला दिलेली मदत. एक गरीब आणि हुशार विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षण सोडणार होता. ही गोष्ट शाहू महाराजांच्या कानावरती गेली. त्यांनी त्या विद्यार्थ्याला बोलावून घेतले आणि त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च स्वतः उचलला. त्याला राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था करून दिली. महाराजांचे मत होते की शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. 2. अस्पृश्यांसोबत केलेले सहभोजन. त्या काळात अस्पृश्य समाजातील लोकांना खूप अन्याय सहन करावा लागत होता. त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता आणि उच्चवर्णीय लोक त्यांच्यासोबत बसतही नसत. शाहू महाराजांनी हा अन्याय मोडून काढण्यासाठी अस्पृश्य बांधवांसोबत बसून भोजन केले. या कृतीमुळे समाजात खळबळ उडाली, पण महाराजांनी स्पष्ट सांगितले की सर्व माणसं समान आहेत. 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला आधार.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी संघर्ष करत असताना शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक आणि नैतिक पाठिंबा दिला. त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचं कौतुक केलं आणि दलित समाजाच्या शिक्षणासाठी व अधिकारांसाठी त्यांना प्रोत्साहन दिलं. बाबासाहेबांच्या नेतृत्वाची ओळख शाहू महाराजांना सुरुवातीपासूनच होती. 4. शेतकऱ्याबद्दलची कळकळ. दुष्काळाच्या काळात शेतकरी अतिशय हलाखीचे जगत होते. शाहू महाराजांनी शेतकऱ्यांचा कर माफ केला आणि त्यांना धान्य आणि आर्थिक मदत दिली. त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले की कोणताही शेतकरी उपाशी राहता कामा नये. 5. शिक्षणासाठी वसतिगृहाची स्थापना. गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून शाहू महाराजांनी अनेक वसतिगृह सुरू केली. विविध जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था केली. त्यांच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलले. 6. विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन. त्या काळात विधवा स्त्रियांना समाजात खूप वाईट वागणूक दिली जात होती. शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला आणि समाजातील जुनाट परंपरांविरोधी आवाज उठवला. त्यांनी महिलांच्या शिक्षणालाही प्रोत्साहन दिले. 7. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण. समाजातील मागासवर्गीय लोकांना संधी मिळावी म्हणून शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू केले. हा निर्णय त्या काळामध्ये अत्यंत क्रांतिकारक मानला गेला. सामाजिक न्यायासाठी त्यांनी घेतलेले हे मोठे पाऊल होते. 8. सर्वांसाठी मोफत शिक्षण. शाहू महाराजांनी गरीब आणि वंचित मुलांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांना वाटत होते की शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही. 9. सामान्य माणसासारखे वागणारे राजा. राजा असूनही शाहू महाराज सामान्य लोकांमध्ये मिसळून राहत असत. ते लोकांच्या समस्या स्वतः ऐकत आणि तात्काळ मदत करत. त्यामुळे जनता त्यांना लोकराजा असे म्हणत असे. 10. जातीभेदाविरोधातील संघर्ष. शाहू महाराजांनी आयुष्यभर जातीभेदाविरुद्ध लढा दिला. त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अनेक कायदे आणि निर्णय घेतले. समाजातील प्रत्येक माणसाला समान हक्क मिळावेत ही त्यांची भूमिका होती. राजश्री शाहू महाराजांचं जीवन हे समाजसेवा, समानता आणि मानवतेचा आदर्श आहे. त्यांनी आपली सत्ता ही जनतेच्या कल्याणासाठी वापरली. शिक्षण, सामाजिक न्याय, शेतकरी आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनातील हे प्रसंग आपल्याला माणुसकी, समता आणि समाजासाठी जगण्याची